कामं झालेली आहे त्याच्यामध्ये, आणि ही जी मोर्चे आहे शिस्तबद्ध निघणार आहे. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याच्या माध्यमातून आम्हाला तिथे धिंगाणा घालायचा नाही. शिस्तबद्ध आणि आमचे समिती जी आहे ती सगळेजण जबाबदारी त्याची घेतलेली आहे. मोठ्या महामोर्चा होत आहे त्यात ढोर समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला आवर्जून काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आरक्षण हे आम्हाला दिलेले एक उपकार नाहीयेत. आमच्यावर आजपर्यंत जो शतकानुशतके जो अन्याय झाला, सामाजिक अत्याचार झाला, त्याची संविधानाने दिलेली एक भरपाई आहे. आणि ही भरपाई देत असताना जे संविधानाने त्याचा जो मूळ गाभा आहे, समता, न्याय, सामाजिक न्याय, बंधुता, हा न बदलता ज्या वेळेस आपल्याला सामाजिक न्याय या पूर्ण देशामध्ये किंवा या राज्यामध्ये प्रस्थापित करायचा असेल तर तो न्याय प्रस्थापित करत असताना सर्व समाज घटकांना एकत्र ठेवणं या सरकारची भूमिका असते. परंतु कुठेतरी याच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्यात फूट पाडून त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न कुठेतरी या सरकारचा आहे. आणि सरकारची जी अकाउंटेबिलिटी आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये बदल समितीचा जो अहवाल आहे त्याची जी आकडेवारी आहे ती समोर येणं गरजेचं आहे. त्याच्यावर व्यापक चर्चा होणंही गरजेचं आहे. जोपर्यंत या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत दोन समाजांमध्ये किंवा या समाजांमध्ये जी फूट पाडण्याचा जो प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध राहील. आणि जो मोर्चा या ठिकाणी उद्या आयोजित केलेला आहे त्यामध्ये ढोर समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून यामध्ये आम्ही सर्व समाजाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सहभागी होणार आहोत. धन्यवाद. अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षण जे आहे त्या उपवर्गीकरणाचे विरोधक आहेत. आणि म्हणून विरोधकच का? कारण आताचे जे आमदार असतील जे विरोध करतात त्यांनी एकतर सभागृहात मुख्यमंत्र्यांकडनं सरकारी जे पद आहेत, रिक्त पद, ते जाहीर करायला लावलं पाहिजे. आधी जे काही रिक्त पद आहेत, बॅकलॉग आहे एसीचा, तो जाहीर करायला न लावता आणि तो भरून घेण्यासाठी त्याच्यावर जास्त भर न देता फक्त उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि या दोन समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मातंग, महारस्ती, आताचे बौद्ध, त्यांच्यामध्ये तेढ वाढवण्याचा हा फक्त त्यांचा एक कलमी कार्यक्रम सध्या प्रशासनाच्या माध्यमातून करताना दिसतोय. आणि मग त्याच्यामुळे काय, काही ठिकाणी जे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राज्यांना ते अधिकार दिलेत, मग त्यानुसार काही 5 राज्यांनी ते लागू केलं. मग त्यामध्ये पंजाब, हरियाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू याच्यात लागू केलं. परंतु आता काय तिथली परिस्थिती आहे ती योग्य पद्धतीने राबवता येत नाही. बरेचशी लोक त्या ठिकाणी कोर्टात चाललेत, परत सुप्रीम कोर्टात, कारण की तो जो सूक्ष्म डाटा लागतो ते भरण्यासाठी आणि जे रोस्टर लागतं, कारण की तुम्ही 59 जाती बघितलं तर पण प्रातिनिधिक स्वरूपात 5-6 जातीच मोठ्या आहेत, त्यांना मिळेल. पण ज्या पॉईंट नॉट 1 आहेत की ज्यांचं नावही नाही महाराष्ट्रात किंवा भारतात, की जे काही 100-200 लोक आहेत पूर्ण भारतामध्ये, त्यांना तुम्ही कसं आरक्षण देणार याच्या माध्यमातून, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि मग पूर्ण 13% जर राखीव एकसंध आलं तर कमीत कमी त्यांना प्रतिनिधी तरी मिळेल की जे 100 लोक आहेत, 200 लोक आहेत एखाद्या समाजाचे, असे आहेत 59 जाती खूप आहेत. तुम्ही नावे ऐकले नसतील, आता जर माझ्याकडे जो आहेत नाव विचारले तर. परंतु याचा फार मोठा असा, आणि त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया फार मोठ्या वाढतील. सर्वोच्च न्यायालयाचं काम वाढणार याच्यामुळे. मग अचूक सांख्यिकी डेटा नसल्यामुळं प्रत्येक उपवर्गीकरणाचा जो काही निर्णय आहे तो न्यायालयात आव्हान ठरणार आहे याच्या पुढच्या काळात जर मुख्यमंत्र्यांनी जर केलं. आणि मग त्यामुळं संपूर्ण नोकर भरती आहे, जर हे नोकर प्रक्रिया राबवल्याला लागले